21व्या शतकातील जिवंत संत सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी हे एक अद्वितीय अशा समर्पण ध्यान पद्धतीचे प्रणेते आहेत. नेपाळ सरकारने त्यांना 2020 ते 2021 साठी नेपाळ पर्यटन राजदूत म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या माध्यमातून भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK अशा एकूण 23 राष्ट्रांमध्ये विनामूल्य समर्पण ध्यान केंद्र आणि कार्यशाळा चालू आहेत. त्यांनी आतापर्यंत डॉक्टर, पोलीस, रक्षक, शेतकरी, पत्रकार, लोकसभेचे संसद सदस्य इत्यादी क्षेत्रातील जनसामान्यांसाठी विनामूल्य समर्पण ध्यान योग कार्यशाळा घेतल्या आहेत. समर्पण ध्यान योग हा जाती, धर्म, देश, भाषा आणि वर्ण या भेदांपलीकडे असलेला अनुभूतीप्रधान असा सोपा ध्यान संस्कार आहे. माणसातील सकारात्मक गुण प्रकट व्हावेत, साधना करून त्याने आध्यात्मिक प्रगती करावी व मोक्षाची स्थिती प्राप्त करावी, हे श्री सद्गुरू शिवकृपानंद स्वामीजींचे उद्दिष्ट आहे. आता तुम्ही प्रश्न विचारलाय, सर्व धर्मस्थळं बंद करण्यात आली आहेत, तर आता माणसाची दैविक शक्तीचा लाभ कसा घ्यावा, दैविक शक्तींची साथ कशी घ्यावी. काय होतं, कधी खूप अति झालं, अति झाल्यानंतर मग आपल्याला देवच एक रास्ता दाखवतो, देवच एक मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन आत्ता प्रकृती करते, प्रकृतीच्या माध्यमातून परमात्मा करतो आहे. पण आधी परमात्माने हेच संकेत, परमात्माने हेच ज्ञान संतांच्या माध्यमातून, गुरूंच्या माध्यमातून देण्याचा वेळोवेळी प्रयास केलेला आहे. सर्वसामान्य मनुष्य त्यांना गुरु म्हणतो, आणि माझ्या दृष्टीने गुरुचं काही अस्तित्व नसतं, गुरुचं अस्तित्व शून्य असतं. कारण त्याच्यातला शरीरभाव पूर्णपणे संपलेला असतो. तो केवळ एक माध्यम म्हणून जगत असतो. आणि जसं जो पाईप रिकामा असतो की नाही, त्याच्यातूनच पाण्याचा प्रवाह जास्त असतो. म्हणून जे गुरु असतात ते परमात्म्याचे माध्यम असतात आणि वर्तमान काळात ते परमात्मा असतात. हा अनुभव मला माझ्या जीवनात आलेला आहे. मी पण लहानपणापासून परमात्म्याचा शोध करत असतो. देवानी जे जे सांगितलं की हे केल्याने परमात्मा मिळतो, ते आयुष्यात सर्व केलं. आणि माझी आजी लहानपणी म्हणायची की परमात्मा अविनाशी आहे, परमात्मा कालही होता, परमात्मा आजही आहे आणि परमात्मा उद्याही राहील. मी ना लहानपणी समजून गेलो होतो, परमात्मा कोणतं शरीर असू शकत नाही. कारण कोणतं शरीर असं नाही आहे ना, जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. शरीर आलं की ते नाशवान होणारच. याचा अर्थ कोणतं शरीर, ज्याला आज आपण देव समजतो, तिचं शरीरच होती ना. तर कोणतं शरीर देव असू शकत नाही. देव काय आहे, देव कोणता आहे, हे जाणण्याचा मी प्रयास केला. आणि माझ्या आजीला आश्वासन दिलं, जर मला आयुष्यात देव मिळाला तो त्या देवाची अनुभूती, त्या देवाचं दर्शन, त्या देवाचा अनुभव मी साऱ्या जगाला करीन. म्हणून मी
जन्मभर देवाला शोधत राहिलो आणि जन्मभर ज्यांनी जे जे सांगितलं ते सर्व केलं, पण कधीही देव भेटला नाही. आणि नंतर मी माझ्या अनुभवाने सांगतो, मनुष्याच्या प्रयत्नांनी देव कधीच भेटू शकत नाही. तुम्ही पूजापाठ कर्मकांड किती करा, कधीही प्रयत्नांनी देव मिळत नाही. आणि जेव्हा माझे प्रयत्न संपले तेव्हा मग काय होतं, आपला अहंकार पडतो. मी भेटू शकतो, मी देवाला शोधू शकतो, मला देव भेटू शकतो. मी मरतो. आणि जिथे मी संपतो तिथे माणसाचा देहभाव संपतो. आणि जिथे देहभाव संपतो तिथे आत्म्याचा जन्म होतो. आणि नंतर मग फक्त निघते ती प्रार्थना. अशी जेव्हा माझ्या आयुष्यात प्रार्थना होणं सुरू झालं, मी होतो ना, म्हणजे एका तरुण युवकाला आयुष्यात जे मिळायला हवं ते सर्व माझ्या आयुष्यात मिळालेलं होतं. चांगली नोकरी होती, चांगला पगार होता, चांगलं शिक्षण होतं. मी पण M.Com झालं, चांगली मार्केटिंग मॅनेजरच्या पोस्टवर कलकत्त्याला होतो. आता आयुष्यात सर्व काही होतं. त्या काळी 7 कार हाताखाली होत्या माझ्याजवळ. म्हणजे सर्व आयुष्यात सर्व मिळालं होतं. तरी एक अतृप्ती मनामध्ये होती की मला देव नाही मिळाला, देवाला मिळवायचं आहे. काही नाही, नदीकाठी जायचो, नदीच्या वाहणाऱ्या पाण्याला पाहायचो आणि पाहून विचार करायचो, हा पाण्याचा कण कधी ना कधी कुठे ना कुठे तरी जाऊन समुद्रात मिळेल. त्या ठिकाणी त्याला नदी म्हणून कोणी संबोधणार नाही, त्याला समुद्र म्हणतील. तसंच माझ्या आयुष्यात केव्हा देव भेटेल, इथे जाऊन माझी ओळख मनुष्य म्हणून संपेल आणि मी देवमय होईन. अशी जेव्हा प्रार्थना करायला लागलो तेव्हाच एकदा नोकरीच्या कामाने मी कानपूरला गेलो होतो आणि स्ट्राईक झाली बँकेची. तेव्हा 7-8 दिवस काहीच कामधाम नव्हतं, एकदम रिकाम होतो. तर विचार केला आता काय करावं. लहानपणापासून नेपाळ जायची खूप इच्छा व्हायची. तसंच आपलं मॅप घेऊन बसलो आणि पाहिलं की अरे कानपूरच्या जवळच गोरखपूर आहे, गोरखपूरच्या जवळच नेपाळ. तर मी त्या मार्गाने नेपाळला गेलो, पशुपतीनाथच्या मंदिरात गेलो. आणि त्या मंदिरात गेलो ना, तर मला आश्चर्याचा धक्काच झाला. एक पुजारी माझी वाट पाहत होता. पहिल्यांदा जसं त्यांनी ओळख पाठवली ना, मी थोडा घाबरलो. पण मी कोणालाच सांगितलं नव्हतं की मी इथे येणार आहे. ना ऑफिसवाल्यांना सांगितलं होतं, ना घरच्यांना सांगितलं होतं. तेव्हा ना पत्रव्यवहार चालायचे, टेलिफोन वगैरे एवढे नव्हते. नंतर त्या पुजारीने सांगितलं, इथे 3 दिवसापासून एक मनुष्य आहे नेपाळी, तो तुमची वाट पाहतो आहे. मला आणखीन आश्चर्य वाटलं. त्या रुद्राभिषेकामध्ये माझं काही चित्त नव्हतं. त्या नेपाळला भेटलं. त्या नेपाळीने सांगितलं, मी शिबू गावातनं आलो आहे आणि हिमालयात आमच्या गावाच्या मागे एक गुफा आहे. त्या गुफेत एक शिवबाबा राहतात. ते ज्या दिवशी बाहेर निघतात त्या दिवशी आमची दिवाळी असते, आमचा सण असतो. तर मागच्या वेळा जेव्हा ते निघाले होते तेव्हा त्यांनी तुम्हाला बोलवायला मला पाठवलं आहे. त्यांच्या आज्ञेने मी आलेलो आहे, तुम्हाला त्यांनी बोलवलं आहे. या सगळ्या गोष्टी रहस्यमय वाटू लागल्या. कोण शिवबाबा आणि कोणचं शिबू गाव आणि कोण बोलवत आहे, कारण याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण काय माहिती का, काहीतरी अशा शक्ती होत्या, त्या शक्तींनी मला खेचून त्या माणसाबरोबर शिबू गावाला नेलं. त्या माणसाने रात्री तर
एका मंदिरात मला थांबवलं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी खूप उंच पहाडावर एका दगडावर बसवलं आणि सांगितलं की समोर जी गुफा दिसते ना, ती शिवबाबांची गुफा आहे, बसले राहतेच, ते येऊन तुम्हाला घेऊन जातील. कधी संध्याकाळ झाली, अगदी अंधार व्हायची वेळ आली, तेव्हा पाहिलं त्या गुफेतनं एक साधू बाबा हळूहळू बाहेर निघत होते बसून. ते गुफेचं तोंड एकदम लहान होतं आणि नंतर ते चालत चालत माझ्याजवळ आले. जसे जवळ आले मी ओळखलं की अरे हेच माझ्या ध्यानात एकसारखे यायचे. मी त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्यांनी उचलून मला हृदयाशी कवटाळलं. ते म्हणे, अरे 40 वर्षापासून या गुफेत तुझी वाट पाहतो आहे मी. नंतर ते गुफेत घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी अभिमंत्रित करून त्यांनी डोक्यावर पाणी टाकलं आणि जसं डोक्यावर हात ठेवला 3 दिवस मला समाधी लागली. आणि समाधीनंतर या डोळे उघडले तर ते स्मित करत होते, हसत बसले होते. ते माझ्यासारखे 2 हाताचे 2 पायाचे मनुष्य होते. तरी बुद्धीने जाणलं की ते मनुष्यच आहेत. तरी मी त्यांना देव मानलं. देव का मानलं? पण त्यांच्यामध्ये ज्या अंतर्मुखी शक्ती त्यांनी 40 वर्षे तपस्या करून संग्रह करून ठेवल्या होत्या, त्या शक्ती त्यांनी माझ्यामध्ये प्रवाहित करून दिल्या होत्या. आणि प्रवाहित केल्यानंतर मी अंतर्मुखी झालो होतो. आणि अंतर्मुखी झाल्यानंतर माझी परमात्म्याची खोज संपली होती. आणि परमात्मा माझ्यामध्येच आहे हा अनुभव मला झाला. आणि त्यांना जसं देव मानलं ना, तर मला देव मिळाला, मला परमात्मा मिळाला, मला परमेश्वर मिळाला. हे समाधान माझ्या आयुष्यात मला झालं. आणि त्याच्यानंतर हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान आहे. जोपर्यंत समाधान तुमच्या आयुष्यात होत नाही ना, तोपर्यंत तुमची आध्यात्मिक प्रगती कधी होऊच शकत नाही. हे सगळ्यात मोठं समाधान आहे. ते समाधान त्या दिवशी मला लाभलं. आणि त्याच्यानंतर माझी अंतर्मुखी यात्रा प्रारंभ झाली. देव माझ्याचमध्ये हा अनुभव झाला. आणि तेव्हापासून देवाचा शोध संपला. देवाचा शोध आत सुरू झाला. आणि मी अनुभवलं परमात्मा माझ्याच आतमध्ये असतं ना. जसं समजा तुमच्याच एका शहरामध्ये खूप लांबून पाणी आणलं जातं आहे आणि त्या नदीकाठी 20-20 फीटचे पाईप आहेत. त्या पाईपला तुम्ही कान लावला, तुम्हाला पाणी ऐकू येईल. तुम्ही हात लावला, गारगार लागेल, पण पाणी प्यायला मिळणार नाही. तर ते 20 फीटचे पाईप पुढे येऊन 10 फीटचे, 5 फीटचे, 2 फीटचे, 1 फीटचे, म्हणजे त्यांचा आकार प्रकार लहान 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 होता होता तुमच्या घरात येता येता तो छोटासा नळ होऊन जातो, टेप. त्या टेपला जेव्हा तुम्ही तोंड लावता तेव्हा तुमचं तहान भागते, तुमची प्यास बुजते. सांगायचं तात्पर्य, ते मोठे मोठे 20 फीटचे पाईप, 10-10 फीटचे पाईप तुमच्या काही कामाचे नाहीत. कारण त्यांनी तुमची तहान भागत नाही. तुमची तहान भागते त्या छोट्याशा नळाने. अगदी तसंच मला त्या दिवशी अनुभव झाला की परमात्मा म्हणजे विश्वचेतना आहे. साऱ्या विश्वात पसरलेली चेतना. ती चेतना ज्या माध्यमातनं, ज्या पाईपमधनं माझ्यापर्यंत पोचली, ते माध्यमच माझ्यासाठी देव झालं. जसं पाण्याची तहान फक्त ती नळाची तोटीच आमची तहान भागवू शकते, अगदी तसंच माझं गुरूंचं शरीर ते शरीर होतं ज्या शरीराने मला परमात्म्याची अनुभूती करवली, परमेश्वराची अनुभूती करवली. आणि जगात पसरलेली ही विश्वचेतना मला त्यांच्या माध्यमातून मिळाली. तर खरं सांगतो आहे, एका जिवंत माणसाला देव मानून
माझ्या आयुष्यात झालेली सगळी आध्यात्मिक प्रगती आहे. जिवंत देव. आणि दुसरं, मला देव मिळाला हे मोठं समाधान. हे समाधान जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात मिळत नाही तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती सुरूच होत नाही. अरे बाबांनो, तुम्ही पाहता की तुमच्या घराच्या शेजारी एक छोटंसं शेत आहे. त्या शेतात एक शेतकरी येतो आणि येऊन एका ठिकाणी रोज नियमित पाणी टाकत असतो आणि कधीकधी खतही टाकतो. आणि तुम्ही त्याला पाहता आणि त्याला विचारता, का रे बाबा, हे का टाकतो रोज खत, का टाकतो पाणी? तर तो म्हणतो, माझी इच्छा आहे इथे खूप चांगलं आंब्याचं झाड उगावं म्हणून. तुम्ही त्याला समजवता, अरे वेड्या, नुसतं पाणी टाकून आणि खत टाकून कधी आंब्याचं झाड उगतं का? जर आंब्याचं झाड उगवायचं असेल तर एक आंब्याचं चांगलं बी लावावं लागेल तिथे. पण हेच वेळेपण आपण अध्यात्मात नाही करते का? आपण पूजा करतो, पाठ करतो, माळा करतो, उपास करतो, पोथ्या वाचतो, पण अध्यात्माचं बीज आमच्याजवळ नाही आहे. आणि जोपर्यंत त्या अध्यात्माचं बीज आम्हाला कोणत्या जिवंत गुरूच्या माध्यमातून मिळत नाही तोपर्यंत अध्यात्माचा वृक्ष आमच्या जीवनात कधीच उगवणार नाही. हा माझा 60 वर्षाचा अनुभव आहे की जोपर्यंत ते गुरु माझ्या आयुष्यात नाही आले, त्यांनी जोपर्यंत त्यांच्यातल्या अंतर्मुखी शक्ती माझ्यात प्रवाहित नाही केल्या, तोपर्यंत परमात्मा मी बाहेर धुंडत होतो. आणि दुसरं जाणवलं, देव माझ्याच आतमध्ये आहे. म्हणून तुम्ही पहा, माझ्या अंगावर कोणत्याच माळा नाही, कोणत्याच अंगठ्या नाही, कोणत्याच रुद्राक्ष नाही, माझ्या अंगावर काहीच नाही आहे. कपडेसुद्धा घालतो आहे ना, ते सुद्धा समाजात वावरतो म्हणून. हिमालयात कपडे पण नव्हते, काहीच नव्हतं. तर सांगायचं तात्पर्य, एका गुरुच्या सानिध्यामध्ये अनुभवलं की परमात्मा माझ्याचमध्ये आहे, माझ्याच आतमध्ये आहे. आणि ही गोष्ट मीच अनुभवली असं नाही किंवा मीच बोलतो आहे असं नाही. माझ्या आधी खूप गुरु होऊन गेले. प्रत्येक गुरूने सांगितलं आहे की परमात्मा तुमच्याच आतमध्ये, बाहेर शोधू नका, आत शोधा. पण बाहेर शोधणं सोपं आहे, मंदिरात जाणं खूप सोपं आहे, पण आत जाणं कठीण आहे ना. आता पहा, तुम्ही समजावतो मी, तुम्ही ना समजा एखाद्या खूप प्रसिद्ध नावाजलेल्या मंदिरात जाता. त्या मंदिराच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही 6 तास लाईन लावता. 6 तास. पाय दुखतात तरी उभे, कंबर दुखतात तरी उभे, 6 तास खूप कष्ट करून त्या देवतेच्या मूर्तीच्या समोर जाता. आणि देवतेच्या मूर्तीच्या समोर काही मिनिट्स तुम्हाला थांबायला मिळतं. मी काही मिनिट खूप जास्त म्हणतो आहे, काही सेकंड्स तुम्हाला थांबायला मिळतं. आणि त्याच्यानंतर तो पुजारी तुम्हाला हाकलून देतो, खसको खसको खसको, सरका इथून, सरका पुढे, सरका पुढे, सरका पुढे पुढे पुढे. तुम्हाला इथून हाकलून दिलं जातं. आणि हाकलून दिल्यानंतर तुम्ही घरी परत येता. आणि त्याच्याच 8 दिवसांनी तुमच्या एका मित्रांनी किंवा तुमच्या एका मैत्रिणीने, तुमच्या एखाद्या नातेवाईकांनी तुम्हाला म्हटलं, चलायचं का परत मंदिरात देवदर्शनाला? तुम्ही तयार होता. अरे बाबांनो, तुम्ही मनुष्य आहात, तुम्हाला बुद्धी आहे, थोडं बुद्धीने विचार करा ना. अशा ठिकाणी जिथे तुम्हाला 6-6 तास शारीरिक कष्ट पडतात आहे, अशा ठिकाणी जिथून तुम्हाला 1 मिनिटात भगवून दिलं जातं, अशा ठिकाणी जिथे तुम्हाला कधी कोणी बोलवत नाही, अशा ठिकाणी आयुष्यात कधी जाल का? कधीच जाणार नाही. पण तरी पण तुम्ही 8 दिवसांनी परत त्या मंदिरात जायला तयार होता का? हा जो का प्रश्न आहे ना, या प्रश्नाचं सगळं उत्तर आहे. तुम्हाला तुमच्या शरीराच्या स्तरावर काहीही मिळत नाही, मग
काय मिळतं, का जाता, काही सुविधा मिळत नाही, काही सुख मिळत नाही, काही मिळत नाही. तुम्हाला मिळतं आत्मसुख, तुम्हाला मिळतो आत्म आनंद, तुम्हाला मिळतं आत्मसमाधान, तुम्हाला मिळतं आत्मशांती. हे सगळे आत्म्याचे अनुभव तुम्हाला तिथे होतात. तर नुसतं काही सेकंड्स देवतेचं दर्शन केल्याने जर तुम्हाला एवढं समाधान मिळत असेल तर काय ते त्या देवतेच्या मूर्तीमुळे मिळतं? नाही. काय ते त्या मंदिरामुळे मिळतं? नाही. मग ते कशाने मिळतं? याच्यावरही मी संशोधन केलं आहे, याच्यावरही खूप अध्ययन केलं आहे आणि आपल्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, ते त्या मंदिरामुळे मिळत नाही, ते त्या मूर्तीमुळे मिळत नाही. खरं म्हणजे काय माहिती, कोणत्या तरी गुरूंनी जीवनभर परमात्म्याला आतमध्ये पाहिलं आणि जीवनभर तपस्या केली, साधना केली. त्याच्या अंतर्मुखी शक्त्या त्यांनी त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना त्या मूर्तीमध्ये प्रवाहित केल्या आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि अशा मूर्तीचं एक क्षण तुम्ही दर्शन घेतलं आणि त्या एक क्षणात तुम्ही पण अंतर्मुखी झाला आणि देव तुमच्यामध्येच आहे हा अनुभव तुम्हाला आला. म्हणून तुम्हाला बरं वाटलं, म्हणून तुम्हाला आत्मशांती मिळाली, म्हणून तुम्हाला आत्मसुख मिळालं, म्हणून तुम्हाला आत्मआनंद मिळाला. तर तो मंदिरामुळे नाही मिळाला आहे, मूर्तीमुळे नाही मिळालं आहे. त्या मूर्तिमाच्या माध्यमातून तुम्ही अंतर्मुखी झाला आहे आणि परमात्मा तुमच्याच आतमध्ये आहे. हे तुम्ही अनुभव केलं म्हणून मिळालं आहे. होतं ना, जसं तुमचा चेहरा गोरा आहे का काळा आहे हे पाहायला तुम्हाला आरसा लागतो, हे पाहायला तुम्हाला मिरर लागतं. त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळतं की तुमचा चेहरा कसा आहे. तर तुमचाच चेहरा तुम्हालाच पाहायला आरसा लागतो. अगदी तसंच तुमचाच परमात्मा तुम्हाला भेटायला मूर्तीचं माध्यम लागतं. त्या मूर्तीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आतल्या परमात्म्याला भेटता. पण जर तुम्हाला तसंच आतल्या परमात्म्याला भेटता आलं तर तुम्हाला मूर्तीच्या माध्यमाची, मंदिराच्या माध्यमाची, तीर्थक्षेत्राच्या माध्यमाची, गुरूंच्या माध्यमांची आवश्यकताच राहणार नाही. म्हणून मी हे सांगत आहे. आता हे कोणत्या आधारावर सांगतो आहे? हिमालयामध्ये ज्या गुरूंच्या बरोबर त्यांच्या सानिध्यात राहण्याचा अवसर मला मिळाला, चान्स मला मिळाला, तिथे किलोमीटर्सपर्यंत, किती किलोमीटरपर्यंत कोणचंही मंदिर नव्हतं, कोणची मूर्ती नव्हती. पण प्रत्येक गुरु, प्रत्येक मुनी परमात्म्याला आपल्या हृदयात अनुभव करत होता. म्हणून त्यांची खोज बाहेर नव्हती, त्यांची खोज आत होती. प्रत्येकजण आतमध्ये आत 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 जात होतं. तर त्याच अनुभवानं सांगतो, परमात्मा मूर्तीत नाही आहे, बाहेर नाही आहे. परमात्मा तुमच्याच आतमध्ये आहे. फक्त जोपर्यंत कोणी जिवंत गुरु तुमच्या जीवनात येत नाही आणि तो तुम्हाला अंतर्मुखी करत नाही,
तोपर्यंत तुम्हाला कधी आतला परमात्मा भेटणार नाही, मिळणार नाही. आणि हे मी पहिल्यांदा सांगतो असं नाही, हे फक्त मी तुम्हाला आठवण करून देतो आहे. हे बघा, जसं एखादा वस्तू, सोनं चमकतंच, पण त्याच्यावर जर धूळ, डस्ट पडलेली असते तर ती साफ करावी लागते. तसं हे त्रिवार सत्य आहे की परमात्मा तुमच्याच आतमध्ये, तुमच्याच आत आहे, फक्त तुम्ही ते विसरला. म्हणून मी फक्त ती धूळ साफ करायचं काम करतो आहे, आठवण करून द्यायचं काम करतो आहे की परमात्मा तुमच्यात आहे. संत कबीरदासजींनी आपल्या उपदेशात सांगितलंच आहे, मुझको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूँ. मुझको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूँ. अरे बाबा, मला कुठे शोधतोय, कुठे ढूंढतोय, मी तुझ्याच आतमध्ये आहे. आणि दुसरं, संत कबीरानंतर हीच गोष्ट शिर्डीच्या साईबाबांनी सुद्धा आपल्या आयुष्यात सांगितली होती. काही शेजारच्याच गावातले लोक तीर्थयात्रेला चालले होते आणि तीर्थयात्रेला जायच्या आधी त्यांनी नुसती परमिशन घेतली होती की बाबा आम्ही तीर्थयात्रेत चाललो आहे, फक्त आपले परमिशन घ्यायला आलो आहे. बाबा म्हणाले, जा ना, तीर्थयात्रेला जा, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, चांगलं देशाटन गेलं पाहिजे, आपल्या देशाला पाहिलं पाहिजे. पण जर देव शोधायला बाहेर जात असाल तर देव बाहेर नाही रे बाबा, देव इथं आहे, इथं. म्हणून त्यांनी आपल्या हृदयाकडे इशारा केला होता. म्हणजे निरनिराळ्या संतांनी आपल्याला हे सांगितलं आहे की देव आतमध्येच आहे. आज तुम्ही त्यांचं नाही ऐकलं तर देवानेच रस्ता काढला. अरे हे लोक ऐकत नाही का, त्यांना दुसरा रस्ता दाखवतो. म्हणून सगळी धर्मस्थळच बंद करून टाकली. चांगले ना, धर्मस्थळं बंद केली तर आता काय वगैरे, आता तुम्हाला कुठे जायलाच जागा नाही, कोणत्या मंदिरात जाऊ शकत नाही, कोणा मूर्तीचं दर्शन घेऊ शकत नाही. तर आता फक्त एकच मार्ग राहिला आहे, तो संत कबीरचा मार्ग आहे, तो साईबाबांचा मार्ग आहे. तो मार्ग आहे अंतर्मुखी व्हा, परमात्म्याला तुमच्या आतमध्ये शोधा आणि तुम्हाला अंतर्मुखी करू शको अशा एखाद्या अधिकृत गुरुच्या माध्यमाला शोधा. आणि दुसरं, त्याच्या माध्यमात जा. त्याच्याजवळ सामूहिक शक्ती असते, पण तो कर्ताभावाच्या परे झालेला असतो, तो काहीही करू शकत नाही. फक्त त्याच्याजवळ सामूहिक शक्ती असते, त्याच्या सानिध्यात तुम्ही अंतर्मुखी होऊ शकता. तो काही करत नाही आहे, पण तरी तुम्ही अंतर्मुखी होऊ शकता, फक्त त्याला प्रार्थना करून. हे बघा, आता तुम्हाला आणखीन सोपं करून समजवतो. जसं एक मेणबत्ती एका जागी जळून राहिली आहे, ती काहीच करत नाही, आपल्या जागी स्थित आहे. पण त्या मेणबत्तीला पाहून एका विझलेल्या मेणबत्तीला वाटलं, नाही मलाही प्रकाशित व्हायचं आहे, मलाही जळायचं आहे. तर ती मेणबत्ती काय करेल, हळूहळू हळूहळू तिच्याजवळ जाईल आणि तिच्या लोशी ती लो स्पर्श होईल आणि स्पर्श झाल्यानंतर ती विझलेली मोमबत्ती जळायला लागेल. तर त्या जळणाऱ्या मोमबत्तीने विझणाऱ्या मोमबत्तीला जळवलं का नाही, ती तिच्या जागी स्थित होती. ही तिच्या सानिध्यात गेली आणि जळली. अगदी तसंच जिवंत गुरु आपल्या जागी स्थित असतो, तो काहीच करत नाही, कर्ताभावाच्या परे झालेला असतो, तो काहीही आयुष्यात करू शकत नाही. म्हणून तर तो गुरु आहे. पण त्याच्या सानिध्यात सर्व काही घडतं. तसं तुम्हाला त्याच्या सानिध्यात जावं लागेल आणि सानिध्यात गेल्यानंतर तुम्हाला मागावं लागेल की मला आत्मसाक्षात्कार मिळावा, मला अनुभूती मिळावी. अशी जेव्हा इच्छा कराल ना, तेव्हा तुम्हाला अंतर्मुखी स्थिती प्राप्त होईल. दुसरं एक गंमत आहे, देवसुद्धा
तुमच्या स्वातंत्र्याच्या मध्ये येत नाही. तुम्हाला मागावं लागेल. तुम्ही मागितलं तरच मिळेल, नाही मागितलं नाही मिळणार. हे बघा, जसं सूर्योदय होईल की नाही, सूर्योदय झाल्यानंतर एकदम ऊन आपल्या घरात येतं का? सूर्याचा प्रकाश आपल्या घरात येतो का? नाही. आपण जेव्हा आपले दरवाजे उघडतो, आपण जेव्हा आपल्या खिडक्या उघडतो, तेव्हा सूर्याचा प्रकाश आत येतो. तो दार तोडून येत नाही, तो खिडक्या तोडून येत नाही. सांगायचं तात्पर्य, तोही त्याच्या सीमेबरोबर असतो. जेव्हा तुम्ही दार उघडाल ना, तेव्हा सूर्यप्रकाश आत येईल. अगदी तसंच तुम्ही एखाद्या गुरुच्या सानिध्यात जाऊन राहिला तर तो जबरदस्ती, ते काही इंजेक्शन थोडी आहे की जबरदस्ती दिलं जाऊ शकतं. जेव्हा शिष्याची आत्मा गुरुच्या आत्म्याशी समरस होते, तेव्हा शिष्यामध्ये गुरुच्या आत्म्याची अंतर्मुखी शक्त्या आपोआप प्रवाहित होतात. गुरु देत नाही आणि शिष्य घेत नाही. हे घेणं देणं, हे जे प्रकार आहेत ना, हे सर्व शरीर स्तरावर आहे. हे शरीर स्तरावर घडणारी घटना नाही आहे. तर तुम्हाला मागावी लागेल. तुम्ही जेव्हा मागाल ना, तेव्हाच तुम्हाला ते मिळेल. आणि नंतर तुम्हाला अनुभव येईल की परमेश्वर तुमच्याच आतमध्ये आहे. दैविक शक्ती बाहेर नाही आहे. दैविक शक्ती तुमच्या आतमध्ये, तुमचे आत्म्याची शक्तीच दैविक शक्ती आहे. आणि तुमचा आत्माच परमात्मा आहे, हे तुम्हाला अनुभव येईल. नंतर चांगलं आहे ना. या 21 दिवसांमध्ये तुम्हाला याच्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही आहे. तर ते शोधा ना आणि 21 दिवसांमध्ये साधना करा, अंतर्मुखी व्हायची साधना करा. तर ॲटोमॅटिकली बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा प्रभाव पडणार नाही. पण बाहेरचा जो प्रभाव आहे ना, तो शारीरिक स्तरावर आहे. तुम्ही आत्मिक स्तरावर जा आणि दैविक शक्तींना आपल्या आतमध्ये अनुभव करा. हीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. बस. तुमचा प्रश्न आहे, ध्यान केल्याने मनुष्य अशा प्रकारच्या संकटातनं, नैराश्यातनं बाहेर पडू शकतो का? मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये या संकटातून आणि नैराश्यपूर्ण वातावरणातनं बाहेर निघण्याचा फक्त एकच मार्ग आहे. तो मार्ग आहे ध्यान. दुसरं, ध्यान करायच्या आधी मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणं इच्छितो. पहिली गोष्ट आहे की जेव्हा ध्यान करायला बसाल ना, तर ध्यानाची तुमच्या शरीराला सवय नाही आहे. होतं ना, जेव्हा तुमचं शरीर काम करत असतं तेव्हा तुम्हाला विचार येत नाहीत. पण जसं तुम्ही ध्यान करायला बसाल तुम्हाला विचार येतील. कारण मनुष्याचा स्वभाव आहे, तो काहीतरी उपद्व्याप करत असतो. कधीच, खरं म्हणजे सांगू का, ध्यानाची सिंपल परिभाषा, काही न करणं म्हणजे ध्यान. म्हणजे तुम्ही जेव्हा काही नाही करत तेव्हा विचार करत असता. तर काही कामही नाही करायचे, विचारही नाही करायचे म्हणजे ध्यान. पण ही आपल्या शरीराला सवय नाही. म्हणून जसं तुम्ही ध्यान करायला बसाल ना, तुमचं शरीर तुमचा विरोध करेल. विरोध करेल म्हणजे तुम्हाला गॅसेस पास होतील, शिंका येतील, खोकला येईल, खास सुटेल. अशा ठिकाणी खास सुटेल जिथे जन्मात कधी खास सुटली नाही, त्या ठिकाणी खास सुटेल. हे सगळे शरीराचे विरोध करायचे पद्धती आहेत. या सगळ्या पद्धतीने शरीर या गोष्टीचा विरोध करेल. तुमचा शत्रू कोणी नाही, यांचा शत्रू तुम्हीच आहात. तर असं किती जरी शरीराने विरोध केलं तरी तुम्ही एक निश्चय करायचा, एक संकल्प करायचा की मी अर्धा तास ध्यान करीनच, अर्धा तास उठणार नाही इथून. तर असं कराल तर तुम्ही तुमच्या शरीरावर विजय मिळवाल. दुसरं आहे, ही विजय मिळवली तर नंतर मनाचा हमला सुरू होईल. तुम्हाला ना खूप विचार येतील, खूप विचार, इतके विचार येतील. एका जैन मुनीला तर
52 वर्ष आधी त्याच्या हातून चुकून एक मांजरीचं पिल्लू मेलं होतं. ते त्याला 52 वर्षानंतर आठवलं. तो म्हणे 52 वर्षात ती घटना कधी आठवलीच नाही, पण आत्ता आठवली, माहीत नाही, ध्यान करायला बसतोच आठवली. ॲक्च्युली तुम्ही जी पापं करता ना, ती पापं तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाही, पण पाहतं तुमचा आत्मा. तर ते सगळे तुमच्या आतमध्ये रेकॉर्ड होत असतं ना, सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. आणि जेव्हा तुमची चित्ताची शुद्धी होते ना ध्यानाने, त्यात सगळी घाण बाहेर पडते. म्हणून तुम्ही केलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या घटना, सगळ्या व्यक्ती तुम्हाला विचाराच्या माध्यमातून सगळे बाहेर येतील. आणि किती जरी विचार आले तर नुसतं शांत चित्त होऊन त्या विचारांचं निरीक्षण करा. ते विचार रोखण्याचा प्रयत्न करू नका. नुसतं पहा त्या विचारांकडे. विचार येतात आहेत, जातात आहेत, बस बाकी काही नका करू. तुम्ही पहा, हळूहळू जसं तुम्ही चित्त तुमचं त्या विचारांवर टाकाल ना, हळूहळू सगळे विचार संपतील. आणि त्याच्यानंतर फक्त एक विचार राहील, आणि तो विचारही चालेल आणि ध्यानही चालेल, दोन्ही चालत राहील. तर सांगायचं तात्पर्य, हा दुसरा जो मनाचा हमला आहे ना, तोही झेला. किती जरी विचार आले तरी ध्यानातनं उठायचं नाही, 30 मिनटं बसायचंच. किती जरी विचार आले तरी विचारांना नुसतं पाहायचं, विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे. अच्छा, तिसरा पुन्हा हमला होईल. तिसरा हमला होईल तुमच्यावर बुद्धीचा. बुद्धी तुम्हाला म्हणेल, बाप जन्मात कधी ध्यान केलं आहे का? नाही. ध्यान तो याच्याने होणार नाही, ध्यान तुझ्या बसचं नाही, ध्यान तू करू शकत नाही. आणि अरे बाबा, केवढं कामं पडली महत्त्वपूर्ण, ती करणं, काय ध्यान करायला बसलं आहे, अशी बुद्धी तुम्हाला खूप समजावण्याचा प्रयत्न करेल. तरीसुद्धा तुम्ही उठायचं नाही, 30 मिनटं तिथून हलायचं नाही. किती जरी बुद्धीने सांगितलं तरी हलायचं नाही. मी एक मार्ग निवडला आहे, तोच मार्ग आज तुम्हाला सांगतो, एकदम सोपा आहे. मी माझ्या आयुष्यातले 30 मिनटं माझ्या गुरूंना दान केले. हे बघा, आपण जशी एखादी गोष्ट दान करतो की नाही, तर दान केल्यानंतर ती परत नाही मागत, कारण ती दान केली. तशा दान करायच्या भावनांनी तुम्ही तुमच्या आयुष्यातले 30 मिनटं मला आज दान करा. आणि दान केल्यानंतर तुमचा त्याच्यावर काहीही अधिकार राहणार नाही. आणि तुम्ही आजपासून 45 दिवस नियमित ध्यान करा. आता विचार करा, तुम्ही 45 दिवस ध्यान केलं तर तुमचं काय जाईल? रोज अर्धा तास मला दिलं तर तुमचं काय जाईल? तुमचे 22.5 तास जातील. पण 22.5 तासात तुमचं आयुष्य बदललेलं असेल. तुम्ही करून पहा, आपला अनुभव घेऊन पहा. मी म्हणतो आहे म्हणून नाही, तुम्ही करून पहा. माझ्या 25 वर्षाच्या या सगळ्या प्रचार प्रसारामध्ये आजपर्यंत लाखो लोकांमध्ये एकही मनुष्य मला असा भेटला नाही की जो भेटो की स्वामी मी 45 दिवस नियमित ध्यान केलं पण माझ्यामध्ये काहीच सकारात्मक चेंज आला नाही, असा एकही मनुष्य मला आयुष्यात भेटलेलं नाही. त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 45 दिवस करून पहा. आणि दुसरं एक मंत्र आहे, त्या मंत्राच्या माध्यमातून आज जगातले सर्व लोक जोडलेले आहेत. मंत्र एकदम साधा आहे, मंत्र एकदम सिंपल आहे, काही नाही. लहानपणी माझ्यामध्ये एक आवाज चालायची, मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे. बस याच शब्दांना मी मंत्र म्हणून जगाला सांगितलं. तो मंत्र सरळ आहे, सिंपल आहे, पण या मंत्राच्या सोबत जगातले लाखो आत्मे जोडलेले आहेत. ते अलग अलग जातीचे आहेत, अलग अलग धर्माचे आहेत, अलग अलग देशाचे आहेत, अलग अलग रंगाचे आहेत. तर जसं तुम्ही हा मंत्र म्हणाल ना, तुम्हाला त्या लोकांची सामूहिकता प्राप्त होईल, कलेक्टिव्हिटी प्राप्त होईल. एक. दुसरं, या साध्या शब्दांच्या मागे माझी 60 वर्षाची साधना आहे, 60 वर्षाची तपश्चर्या आहे. ही तपश्चर्या त्याच्याबरोबर जुळलेली आहे. तर तुमचा भाव असो नसो, विश्वास असो नसो, तुम्ही म्हणून पहा ना 45 दिवस.
की मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे, असं म्हणून एक 45 दिवस ध्यान करून पहा. तुम्हाला चांगलं वाटलं तर करा, नाही वाटलं तर सोडून द्या. अरे बाबा, हे तर निःशुल्क आहे, जगभर निःशुल्क आहे. जगात निःशुल्कचा कन्सेप्ट नाही आहे. खूप विचित्र वाटतं लोकांना, पण आहे. मी त्यांना म्हणतो, हा माझ्या गुरूंचा प्रसाद आहे आणि प्रसाद कधी विकत नाही. तर म्हणून प्रसाद फक्त वाटलं जातं. तसं हे ज्ञान मी संपूर्ण जगाला प्रसाद म्हणून नुसतं वाटतं आहे. आणि आज 29हून जास्त राष्ट्र या ध्यानाच्या द्वारे जोडले गेले. तर आपणही आता ध्यान करू. काही नाही, तुम्ही जर जमिनीवर बसू शकत असाल तर खूप चांगलं आहे, जमिनीवर बसा. आणि तुमचं मूलाधार चक्र जमिनीला स्पर्श झाला पाहिजे. हे बघा, जसं तुम्ही जमिनीला स्पर्श कराल ना, तुमचे विचार कमी होतील, गुरुत्वाकर्षण शक्ती तुमचे रोग बरे करेल, तुमचं नैराश्य वातावरण बरं करेल. आणि जर तुम्ही अशा स्थितीत आहे की तुम्ही जमिनीवर बसू शकत नाही, वृद्ध हा, काही हरकत नाही. तुम्ही तुमचे नंगे पाय जमिनीला टच करा, स्पर्श करा. हे बघा, इथे वयाचा काहीच संबंध नाही आहे. मी एकदा 90 जैन मुनींचं शिबिर पालितानाला घेतलं होतं. तिथे एक साध्वी व्हीलचेअरवर आली होती. 80 वर्षाची साध्वी होती, व्हीलचेअरवर आली होती. तिने पूर्ण शिबिर केलं. तिलाही तेवढीच अनुभूती प्राप्त झाली जेवढी एका तरुण साध्वीला झाली. तर सांगायचं तात्पर्य, ह्याच्यामध्ये जातीचा, धर्माचा, देशाचा काही भेदभाव नाही, वयाचाही भेदभाव नाही. तुम्ही कोणत्याही वयाचे असा, फक्त तुमच्यामध्ये इच्छा असली पाहिजे जोडायची, बस, बाकी काही नाही. चला आपण ध्यान करू. आपल्या मांडीवर दोन्ही हात ठेवा. मांडीवर दोन्ही हात ठेवून दोन्ही हात समोर ठेवा. हाताची बोटं वेगवेगळी करा. आता एकदम सरळ बॅकबोन ठेवा आपली. आणि आपला जो उजवा हाताचा तळवा आहे तो आपल्या डोक्यावर ठेवा, ताळू भागावर ठेवा. हलकासा दबाव द्या तिथे आणि हलकासा दबाव देऊन 3 वेळा त्याला क्लॉकवाईज फिरवा. आपला मनुष्याचा स्वभाव आहे, आपण जिथे हात ठेवतो तिथे आपलं चित्त जातं. तुमचं चित्तही तिथे स्थिर करा ताळूवर. आणि अगदी हळूहळू हात खाली आणा. आणि खाली आणल्यानंतर 3 वेळा माझ्यासोबत बोला, मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. आता आपला चित्त ताळू भागावर ठेवून थोड्यावर आपण ध्यान करूया.
अर्थपूर्ण भावाने प्रार्थना करा. हे परमात्मा, कृपया मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर. हे परमात्मा, कृपया मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर. हे परमात्मा, कृपया मला आत्मसाक्षात्कार प्रदान कर. हे बघा, समयाभावाने आज आपण कमी वेळ केला, पण तुम्हाला फक्त रोज हे 30 मिनटं ध्यान करायचं आहे. दुसरं ना, तुमचा शरीराचा जो भाग संवेदनशील असेल, हात असू द्या, पाय असू द्या, ताळूभाग असू द्या, तिथे तुम्हाला व्हायब्रेशन जाणवले असतील. आणि काही जणांना जाणवले असतील, काही जणांना नाही जाणवले असतील, पण तरी सगळ्यांना हे जाणवलं असेल की खूप छान वाटलं, खूप शांत वाटलं. बस एवढंच करायचं आहे. नमस्कार. यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.